1600 रुपये किलो. एका महिन्या अगोदर याचा भाव होता 1000 रुपये किलो. 1000 सरकार मोदी सरकार 1600 रुपये किलो भाव झाला. त्यासोबत इथं झुली पाहून घ्या तुम्ही. एकदम छान जे भाव आहेत सगळीकडे सारखेच वगैरे असतात का बऱ्यापैकी? क्वालिटी बघून असते. तो चलिए शुरू करते हैं. राम राम मंडळी, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मंडळी स्वागत आहे बघा तुमच्या सगळ्यांचं आपल्या मुलखाच्या गडी या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी अगदी आता जवळच बघा पुढच्या महिन्यामध्ये आपला सगळ्यांचा सण बघा पोळा जवळ आलेला आहे बघा. तर बरेच आपले मित्रांनो कमेंट केली की भाऊ बैलांच्या सजावटीचं याचं सामान दाखवा बघा, म्हणजे साहित्य दाखवा. तर आज मी आलतो बघा वाशिमच्या बैल बाजारामध्ये. तर इथेच बघा आपल्याला सजावटीचं सामान दिसलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ बनव आणि सजावटीच्या सामानाचे काय म्हणजे साहित्याचे काय भाव वगैरे आहेत ते तुम्हाला सांगाव. तर इथं आपण आलतो बघा. राम राम माऊली. माऊली कोण्या गावची? लोणारची का? काय नाही, आज व्हिडिओ बनवायचा होता, बैलपोळा जवळ आलेला आहे. तर त्यांच्यासाठी बघा सामान वगैरे साहित्य वगैरे दाखवायचं होतं. काय सांगितली याची किंमत गुणाची? 1600 रुपये किलो. म्हणजे किलो नाही, 1600 रुपये किलो ना. आणि एका महिन्या अगोदर याचा भाव होता 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो एका महिन्या अगोदर. महिन्याच्या अगोदर 1000 रुपये किलो होता. आता 1600 रुपये किलो. मोदी सरकार मोदी सरकार 1600 रुपये किलो भाव झाला. जाऊ द्या, त्या विषयाकडे जायचं नाही आपल्याला. बाकी घुंगरमाळांची काय सांगितली किंमत? 1800 रुपये जोडी. ही 1800 रुपयाला जोडी. मंडळी बघा तुम्ही, ही 1800 रुपयाला जोडी आहे. बाकी ही जोडी 1000 रुपयाला जोडी. ही 1000 रुपयाला जोडी. बाकीच्या मध्ये बारीक बारीक घुंगर नाहीयेत. आणि या हिचं काय सांगितलं? 1800 पडते. 1800. हे पायातले घुंगरू आहे. घुंगराची काय सांगितली? 400 रुपये जोडीला आहे. मंडळी बघून घ्या तुम्ही, 400 रुपये जोडी आहे. आणि साखळी 1500 रुपये जोडी. ही साखळीची जी आहे ती 1500 रुपयाला जोडी. घुंगरूवाला 2000. कोणतं? हे घुंगरावाला 2000. हिची 2000 रुपयाला जोडी. हे कवडीवाली मोरगी आहे. कोणती? ही बघू शकता तुम्ही. हिची काय सांगितली? 3000 रुपयाला जोडी. ही बघा 3000 रुपयाला जोडी आहे. कवड्यांच्या गळ्यात घालायच्या ही कवडी बाशिंग सर्व माशी बाशिंग वगैरे पूर्ण आलं त्याच्यामध्ये. त्यासोबत हे 40 रुपयाला जोडी. 40 रुपयाला जोडी. बघून घ्या तुम्ही, असं छान छान असं यांच्याकडे साहित्य. त्यासोबत याला काय म्हणतात? 100 रुपयाला जोडी. शिंगातले घोणे. शिंगातले घोणे घोणे असतात बघा, याला मला माहित नाही तेवढं. याला घोणे म्हणतात बघा. याची कितीला जोडी म्हटले? 100 ला जोडी. बाकी गळ्यातलं याचं काय सांगितलं? 100 रुपयाला जोडी. बाकी पुन्हा आणखीन याचं काय सांगितलं? 100 जोडी. कासरे हा, ह्या कासऱ्याचं काय सांगितलं? 1500 ला जोडी. मंडळी बघून घ्या तुम्ही, एकदम छान मध्ये असे कासरे आहेत बघा. 1500 रुपये कासऱ्याचं. मग याच्यामध्ये पैसे कमी जास्त होतात की नाही हो? थोडेफार होतात, जास्त होत जास्त वगैरे होत नाहीत. पण आता मला एक सांगा, हे जे भाव आहेत सगळीकडे सारखेच वगैरे असतात का बऱ्यापैकी? क्वालिटी बघून असते. आता 100 ला जोडी पण आहे कासरा. हो आहे, तसं म्हणणं मी. पण एक बऱ्यापैकी सगळीकडचं सारखे थोडेफार सेम असते. कपिला कंपनीचा रेट सारखा असतो. कुठे कंपनीचा रेट सारखा असतो समजा. ते कंपनीचं मटेरियल त्याला सारखा. हा बरं. बाकी आता आणखीन आपल्याला ते झुला आहे मागे झुलं आहेत. एकदा झुलं काढून दाखवता का? मंडळी बघून घ्या, आणखीन काकाकडे झुले पण आहेत बघा. त्यासोबत त्यासोबत एकदा मागे घे भाऊ, मागे घे. याचं काय सांगितलं बरी? 800 ला 4 आहे. कितीला? 800 ला 4. 800 ला 4. नेमकं हे कशासाठी राहते? बैलाच्या शिंगात. हे शिंगामध्ये घालायसाठी 800 रुपयाला 4. आणि हे पण शिंगाचंच आहे समजा. हे बघून घ्या मंडळी तुम्ही, शिंगाचं आहे. हे कितीला म्हणले मामा? 2000 ला 4. हे 2000 ला 4 बापा. त्यासोबत इथं झुली पाहून घ्या तुम्ही, एकदम छान क्वालिटीमध्ये अशा झुली आहेत. भाऊ एकच आहे का? बघा हे हा एक नमुना. याची काय सांगितली किंमत? 6000 रुपये जोडी आहे. ही 6000 रुपयाला जोडी 2500 ला आहे, 3000 ला आहे, 3500 ला आहे, 4000 ला आहे. आहे. व्यवहार कमी. आता ही तुम्ही महागाची दाखवली जरा समजा. बेस्ट, सगळ्यात क्वालिटी. हिचे कमी जास्त होऊन किती होईल सांगा एकदा? शेतकरी वर्ग व्हिडिओसाठी मग पुन्हा मग कॉमेंट करतात लई जास्त झाल्या किंमत असं. ही 5000 ला समजा. 2000 ला सगळ्यात quality. बघू द्या ती 2000 वाली काढा एकदा. ही 2000 वाली माऊली. 2000. मंडळी बघून घ्या तुम्ही, 2000 वाली एकदम अशी छान अशी झुली आहेत बघा. अशा 2000 ला जोडी. हा जोडी. जोडी म्हणजे 1000 रुपयाला एक. एक पाहिला. हा. आता आपण त्याच्यासोबत हे झुली वगैरे पाहिल्या. झुलीच्या किती क्वालिटीत भाऊ? 5 क्वालिटी आहे. 5 क्वालिटी. आणखीन भाऊ अशा दाखवा एकदा, अजून 2-3 झुल्या डिझाईन दाखवा. काढा एकदा डिझाईन दाखवा, एकेकाने दाखवा डिझाईन. हा काढा, दाखवा लागतं डिझाईन.
काय झालं? कटाळे का? कटाळा का जमल? हा माऊली तसं नाही हो माऊली. आता वाशिमचे बरेच लोक पाहतात बघा, तुमच्याकडे आल्यावर तुमचाच फायदा होईल ना. मंडळी काढत आहेत बघा. त्यासोबत तोपर्यंत आपण इकडं मोरक्या वगैरे काय सांगितलं मोरक्यांचं? हे बघा ही बघा जोडी तुम्ही काढलेली बघा त्यांनी झुलीची. ही 1600 रुपयाला जोडी आहे. 4,000 कोणती? ही हा ही बघू शकता. ही जी आहे ना, ही मोरकी जी आहे ती 1600 ची जोडी आहे. आणि ही किती म्हणले? ही 4,000 जोडी आहे, जी आपली झुली म्हणत होतो ती. बाकी इकडे कासरे पण आहेत. काय सांगितलं या कासऱ्यांचं? सोल आहे. याचं काय सांगितलं? सोलाचं काय सांगितलं? दोरीचं हे किलो नाही. किती रुपये किलो? 350 रुपये किलो. यसनी पण आहेत. यसनीचं काय सांगितलं? 50 ला जोडी आहे बघा यांच्यापाशी. त्यासोबत 60 ला जोडी आहे. आणि घेतल्या तशा आहेत. आणि जास्त करून बघा आपले जे शेतकरी वर्ग जास्त करून या टाईपच्या मोरक्या वापरतात. हे बघू शकता तुम्ही, या मोरक्या आहेत त्यांच्याकडे. या मोरक्यांचं काय सांगितलं? ह्या ज्या मोरक्या आहेत ना बघा, ह्या 100 रुपयापासून 400 रुपयापर्यंत मोरक्या वगैरे आहेत. अशा आणखीन पण जोड्या आहेत. त्यांच्यासोबत बघा मार्केटमध्ये असे छान छान असे यांच्याकडे घुंगरू वगैरे आहेत बघा. आणि हे गळ्यात घालायचे बघा, याला काय म्हणतात? गाठला आहे बघा. हे आणखीन इथं बारके बारके गाठले. त्यासोबत आणखीन म्हशीसाठी लागणाऱ्या, गाईसाठी लागणाऱ्या मोरक्या वगैरे प्रत्येक सामान यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि बैल घासायचं. याची किंमत किती आहे? हे 100 रुपयाला आहे. म्हणजे बैलाची एक प्रकारे मालिश करण्यासाठी याचा यूज केला जातो. हा खरबर केस मऊ करण्यासाठी समजा. हे पण त्याच्यासाठीच आहे का? हे हातात घालायचंय बघा. बाकी इकडे यांच्याकडे घोरकड्या पण आहेत बघा. घोरकड्याची काय सांगितली? 20 रुपयाला एक घोरकडी. 10, 20, 50 पासून आहेत समजा. बाकी माऊली आपण सगळं दाखवलं. काय राहिलंय का तुमचं ध्यान आहे का? आता माझ्या पण इथं तेवढं कोणते ते दाखवले ना आपण माऊली. कलर वगैरे सगळे. कलरचं काय सांगितलं यांचं? 50 रुपयाला डबी. हा माऊली आता तुम्ही या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहेत? मला 30 वर्ष झाले. आमचे वडील त्याच्यामध्ये होते, आजोबा त्याच्यामध्ये. तुमचे आजोबा वगैरे त्याच्या याच व्यवसायामध्ये होते समजा. हा आणि पूर्ण आपण गोष्टी दाखवल्या माऊली. हा एकदा तुमचं नाव सांगा एकदा. अमोल अशोक सुटे, राहणार अमोल अशोक सुटे, राहणार लोणार. तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 98 34 39 41 96. हा मोबाईल नंबर सांगितलेला आहे बघा. दुकान लोणार येथे विनायक कापड केंद्राच्या बाजूला समाधान ट्रेडर्स म्हणून. समाधान ट्रेडर्स म्हणून दुकान आहे तुमची. बघून घ्या मंडळी दुकान. एकदम अशी भाविता लांबून दाखव एकदा दुकान. बघा आपल्या बैलपोळ्याचं सामान कसं आहे कसं नाही. बऱ्यापैकी मंडळी आपण समजा आता तुम्ही जर कॉमेंट जरी केली समजा, या बाजारात जरी आपण हे सामान दाखवलं तर प्रत्येक जागी थोडीफार एक 100-50 जर किंमत खालीवरी झाली तर तसे भाव असतात बघा. आणि तुम्ही छान प्रकारे अशा झुल्या घेऊ शकता. चांगल्या प्रकारे झुल्या पण असतात मार्केटमध्ये. काय म्हणले? इथं भेटून जाईल. तुम्ही घेतलं का सामान? बरं ऐका, तुम्ही एकदा सांगा आता कसं जी मंडळी पाहणारी प्रेक्षक मंडळी त्यांना वाटेल भाव वगैरे जास्त सांगितले, पण माझ्यापेक्षा जरा तुम्ही घेतलं म्हणजे अनुभव तुम्हाला थोडा असेल. समोर योग्य दरात मिळून जाते. योग्य दरात भेटले समजा. आता तुम्ही कुठून आली? तालुका मालेगाव, जिल्हा वाशिमच आहे समजा. आता तुम्ही म्हणसाल या काकाचं आपण प्रमोशन वगैरे केलं. प्रमोशन वगैरे काही केलं नाही आपण. फक्त म्हणजे आपण काय केलं माहिती काय, फक्त आपले मंडळी कमेंट करू लागली सामान वगैरे दाखवा सजावटीचं, म्हणून आपण व्हिडिओ करायलोच बघा. भाऊ आमचं मुलखाचा गडी नावानं चॅनल युट्यूबला. घ्यायचं असेल तर करा तुम्ही आता. कारण कसं जसा जसा पोळा जवळ येईल तसा तसा जरा जरा भाव पण वाढत जाईल. त्याच्यामुळे आता तुम्ही जी मंडळी जास्त करून बघा बैलाची शौकीन आहे, बैला सजावण्यामध्ये याच्यामध्ये. कारण आपला शेतकरी राजा बघा वर्षभर काम करतो आणि शेतकरी राजाचा एकच दिवस असतो. त्याच्यामुळे त्याचा नाद फक्त एका दिवसाचा असतो. त्याच्यामुळं पैशाला पाहायचं नसतंय, वस्तूला पाहायचं असते, साहित्याला पाहायचं असते. तर बाकी आपण हा व्हिडिओ आपला बऱ्यापैकी झाला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. आणि पुढचा व्हिडिओ कोण्या बाजाराच्या बाबतीत बाकी आणखीन काय दाखवायचं असले तर कॉमेंट करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.